आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम चालू आहे, वर्ष 4 पर्व 4 या ठिकाणी आहे, मी विनंती करतोय की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक नमिता नागोळकर मॅडम यांनी करावं. नमस्कार. पहिल्यांदा सर्वप्रथम आपली सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करते, कारण मला वाटतं 5:30 वाजल्यापासून माझ्या महिला भगिनी आपण इथे उपस्थित आहात आणि सगळीकडे बघत आहात, पण काही अत्यंत असं एक वाईट काहीतरी प्रसंग तिथे निर्माण झाल्यामुळे सरपंच आणि राहुल साहेब तिकडे असल्यामुळे आपल्याला या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. सगळ्यांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे की आपण आज रेडी ग्रामपंचायत मार्फत आहे 4थं वर्ष आहे. रेडी ग्रामपंचायतचा मिळूनच कार्यातणी जागतिक महिला दिन सोहळा, यावर्षी जो सोहळा आपला जो दरवर्षीचा जो 8 मार्चचा असतो, तो काही कारणास्तव अचानक शासनाचा GR मुळे 8 मार्चला महिला ग्रामसभा लागल्यामुळे आपल्याला तो पोस्टपोन करावा लागला. मी त्याला सगळ्यांची ओळख झाली, मी कोणाचं मी ते पुन्हा नाव घेऊन वेळ वाढवत नाहीये, ते त्यांनी मला तेवढं माफ करावं, ते माझं राहिलं जरा, म्हणजे आपण सगळ्यांच्या इथे ओळख झालेलीच आहे. तर काही कारणास्तव आपल्याला हा विषय आपला जो दिवस आहे तो पुढे करावा लागला आणि काही महिलांची आमच्याकडे मागणी आली की शक्यतो शनिवार धरा, जेणेकरून आमच्या मुलांची दुसऱ्या दिवशी डबे वगैरे असतात किंवा कामाला जाण्याची घाई असल्यामुळे शनिवार जर मॅडम पकडला तर उशीरपर्यंत आम्ही त्या कार्यक्रमाचा आस्वाद उपभोग घेऊ शकतो. म्हणून आजचा कार्यक्रम आपण आज ठरवलेला आहे. आपल्याला माहिती आहे मी दरवर्षीच बोलते, त्याच्यामुळे पुन्हा आता सांगत नाही. बाजूतून मला सिग्नल येत आहे की तू जरा थांब, तू बाकीच्यांना पण बोलायचं आहे. यंदा नवीन आपले जिल्हा परिषद सदस्य, आपले उत्सव मूर्ती यंदाचे उद्घाटक आहेत, त्यांना पण आज आपल्याला काहीतरी इथे सांगायचं असेल. पण तरीही मी तुम्हाला सांगेन, तुमची जी साथ, तुमच्या कुटुंबियांची साथ आणि आपल्या सगळ्या गाववासियांची जी साथ असते, विशेष करून या पुरुष मंडळींची मी मनापासून आभार मानेन. कारण ते बघा उभे राहून आपला कार्यक्रम जवळजवळ 12 वाजेपर्यंत तटस्थ राहून उभे राहून बघत असतात, तरी तुम्हाला ते फोन करत नाहीये की चल गो उठ, आता जेवणाची टाइम झाला घरात चल. कारण म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथे सक्सेसफुल करू शकतो. आपल्या सगळ्यांचे आता सांगायचं म्हणजे आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये बरेचसे कार्यक्रम राबवत आहोत. आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये माहिती आहे गेली 4 वर्ष आपण संक्रांतीचा जो कार्यक्रम जो आपण साजरा करतो, तो हळदी कुंकू समारंभ न करता आपण तो तिळगुळ समारंभ म्हणून साजरा करतो, जेणेकरून कुठेतरी आपण जे पेपरमध्ये वाचतो किंवा आपण नेहमी बाहेरून वाचत असतो, ऐकत असतो की कुठेतरी विधवा प्रथा निर्मूलन व्हायला पाहिजे, तर त्याची सुरुवात आपण गेल्या 4 वर्षापासून केलेली आहे. आणि मला अभिमान आहे की माझ्या रेडिओसियांनी आम्हाला त्याला भरपूर असा प्रतिसाद दिलाय. अशाच प्रकारे आपण प्रत्येक वेळी आमच्या सदैव पाठीशी राहा. आम्ही तुमच्यासाठी खंबीरपणे नेहमीच पाठीशी असू, एवढंच मी सांगते. आणि आता बाकी मी काही जास्ती बोलत नाही. पुढचे वक्ते भरपूर जण आहेत की तुम्हाला आपले काय आहेत ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करतोय आपल्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सौ घाटवे मॅडम यांना की या ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. नमस्कार. सर्वांचे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या सर्व माता भगिनींनो, आज आपण मला इथे आमंत्रित केलं त्यासाठी मी आपले सर्वांचे आभार मानते. मी नवीन आहे त्याच्यामुळे बोलायला थोडा अडथळा येतोय, सॉरी. पण आपला कार्यक्रम हा खूप छान प्रकारे चालू आहे आणि माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारादरम्यान या सर्व स्त्रियांनी, आपण सर्वांनी मला जे सहकार्य केलं त्यासाठी मी आपले सर्वांचे आभार मानते. तसेच ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्यांचेही मी आभार मानते, त्यांनी मला बऱ्यापैकी सहकार्य केले आणि मला या कार्यक्रमास आमंत्रित केलं, त्यासाठी मी आपले सर्वांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. यानंतर एक छोटाखानी सत्कार सोहळा या ठिकाणी होईल. आताच जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण ज्यांना भरघोस मताने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये पाठवलेलं आहे, ते रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात निवडून आलेले आपले सर्वांचे मित्र प्रितेशजी राऊळ यांचा या ठिकाणी रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना च्या वतीनं या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रितेशजी राऊळ यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जातोय.
मी विनंती करतोय सर्व सदस्यांना, सरपंच व उपसरपंचांना की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राहुल साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. सन्माननीय राहुल लागोपाठ दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेमध्ये गेलेले आहेत. मागच्या वेळेला शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. फक्त सांभाळलेला नव्हता तर त्याने महाराष्ट्राला आपण कशा पद्धतीनं जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चालवावं याचं सर्वांना ज्वलंत उदाहरण दिलेलं होतं. दुसऱ्या टर्मसाठी आमच्या रेडी ग्रामपंचायत रेडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसंच सर्व महिलांच्या वतीनंही सन्माननीय राहुल साहेबांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपल्या रेडी पंचायत समिती मतदारसंघातनं निवडून आलेल्या सौ घाटवळ मॅडम यांचं मी नमिता नागोळकर व सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य घाटवळ मॅडम यांचा आपण सन्मान करावा. सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य जे आपल्या रेडी गावच्या कन्या आहेत व खेळवाडीच्या सून आहेत त्यांचा या ठिकाणी रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसंच आपल्या रेडी गावचे सुपुत्र ज्याने आताच आत्मबळ हे कादंबरी लिहिलेली आहे ते आमचे युवा लेखक सन्माननीय प्रथम दीपक राणे यांचा या महिला दिनाच्या औचित्य साधून रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं मी भिसे उपसरपंच सन्माननीय भिसे यांना विनंती करतोय की त्यांचा आपण शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करावा. नवोदित लेखक प्रथम दीपक राणे ज्याने आत्ताच आत्मबळ हे कादंबरी त्याने लिहिलेली आहे. तसंच त्याच्या हातातनं या आणि त्याचं प्रकाशन गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांतजी पार्सेकर यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. ते प्रथमला त्याच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्याच्या लिखणीतनं बरेच कादंबरी घडत राहू दे. तसंच त्याने आपल्या आपण लिहिलेली आत्मबळ ही कादंबरी रेडी वाचनालयासाठी या ठिकाणी सुपूर्द करतोय. मी ग्रंथपाल आणि सरपंच यांना विनंती सरपंचांना या ठिकाणी रेडीच्या वाचनालयामध्ये ठेवण्यासाठी कादंबरी देत आहे आणि सरपंच व जिल्हा परिषद सदस्यांच्या शुभ हस्ते त्याचं या ठिकाणी अनावरण केलं जात आहे. या नवोदित लेखकाला आपल्या सर्वांच्या आशीर्वाद राहू द्या आणि श्रीदेवी माऊली आणि ग्रंथपाल यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी ती कादंबरी आपल्या ताब्यामध्ये घ्यायची आहे. वाचनासाठी आपल्या रेडी वाचनालयामध्ये ती कादंबरी उपलब्ध झालेली आहे. तसंच मगाशी या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं झाली आणि त्या स्वागत गीताला ज्या दोन बंधूंची मोलाची साथ आम्हाला मिळालेली होती ती मेघश्याम कृष्णाजी व तन्वीश कृष्णाजी या दोन बाल कलाकारांचं या ठिकाणी रेडी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जातोय. दोघांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचे. सरपंचांना विनंती करतोय की या दोन बंधूंनी आम्हाला समूह गीतासाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रीतीश्री राऊळ यांच्या शुभ हस्ते या बंधूंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दोघांचाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर महिला दिनाचं औचित्य साधून रेडीतील दुर्बल महिलांनी असंख्य परिस्थितीवरती मात करत आपली उपजीविका सांभाळ केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांचंही चांगलं भविष्य घडवलं आणि अशा महिलांचं या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी एक छोटाखानी सत्कार सोहळा या ठिकाणी करण्याचा मानस रेडी ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी केलेला आहे. आणि ह्या वर्षी 2 नावं या ठिकाणी घोषित केलेली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं उपजीविका करून आपलं उदरनिर्वाह करत आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं. स्वतःचं एक क्षेत्र आपलं स्वतःचं घरकुल त्यांनी उभं केलं. अशा ज्या महिला आहेत त्या रागिणी राघोबा केळुसकर तिला विनंती करतोय की त्याने या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान करावा. स्वतःचं घर त्याने उभारलेलं आहे. अशा कर्तृत्वदात्या महिलाला आपल्या सर्वांच्या जोरदार तयारीशी त्यांचा उत्साह आपण या ठिकाणी वाढवला पाहिजे. त्यांचं या ठिकाणी सन्मानचिन्ह व साडी व गुलाबपुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ही विनंती आहे पुढे त्या ठिकाणी यायचं आहे. जिचा कर्तृत्वाला निश्चितपणे सलाम या ठिकाणी केला पाहिजे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचा दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यानंतर दुसरं नाव आहे ज्या माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. परिस्थिती खूप मध्यमवर्गीय असूनही त्या आपला व्यवसाय सांभाळत धर्माचं कार्य करत आहेत. सनातनचं कार्य पूर्ण रेडी गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जात ते प्रामाणिकपणे करत आहेत. त्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ अक्षता अशोक अनिता अशोक वारखंडकर धर्माचं एक पवित्र कार्य गेले अनेक वर्ष त्यांच्या हातात चालू आहे. दशमिता मॅडम यांच्या शुभ हस्ते सनातनचं कार्य अविरत चालू आहे. कुठलाही मोबदला न घेता हिंदू धर्माची संस्कृती तेवट ठेवण्यासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या सर्व पायी चालत पूर्ण रेडी गावात प्रत्येकाच्या घरामध्ये जात धर्म कार्य चालू राहावं यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या सौ वारखंडकर यांचा रेडी ग्रामपंचायतच्या वतीने यांचे सन्मान केला जातोय. आणि आपलं कार्य असंच अखंड चालू राहू द्या. आपल्याला दीर्घायुष्यासाठी ईश्वर बळ देवो ही सदिच्छा.